यानंतरची बातमी नागपूरमधली आहे। नागपूरच्या वानाडोंगरीमध्ये एकाच घरात 200 मतदार असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। वानाडोंगरी नगरपरिषद क्षेत्रातल्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचं यावरून आता दिसतं आहे। नगरपरिषद हद्दीतल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये हे 200 मतदार समोर आलेले आहेत। सरोदीपुरा भागातील घर क्रमांक 1 मध्ये 200 मतदारांची नोंदणी झाल्याचं समजतंय। आमदार समीर मेघे यांच्या मतदारसंघात हा घोळ कसा काय असा आरोप आता राष्ट्रवादीचे नेते दिनेश बंग यांनी केलेला आहे। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही, पण कुठंतरी चुकीचं बातमी पसरवणं, फॉल्स ॲलिगेशन करणं हे होतं। आम्ही वानाडोंगरी नगर परिषदमध्ये जवळपास मागील 10 वर्षामध्ये 400-500 कोटीच्या पेक्षा जास्ती कामं तिथे केले आहे। पण आता निवडणूक आल्या आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत, त्यांना आपली हार, त्यांना आपला पराभव हा दिसून आला। त्याच्यामुळे फक्त फॉल्स ॲलिगेशन करायचं, फॉल्स नेरेटिव्ह जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं, आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।